कधी विचार केलाय का की आपण अगदी सहजपणे चालतो, धावतो, ताठ उभे राहतो? या सगळ्यामागे नक्की काय आहे? ही शक्ती आपल्या बाहेर कुठे नाही तर आपल्या आतच आहे. ही आहे आपली अविश्वसनीय अभियांत्रिकी प्रणाली, मानवी सांगाडा. हा फक्त हाडांचा एक साचा नाहीये, तर एक जिवंत, सतत बदलणारी रचना आहे. चला तर मग आज या अद्भुत रचनेचा शोध घेऊया. जरा विचार करा, असं कुठलं मशीन असेल जे आपल्या मालकीचं आहे, जे आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत वापरतो, जे स्वतःची दुरुस्ती स्वतः करतं, स्वतःला मजबूत बनवतं आणि आपल्याला प्रत्येक क्षणाला न थकता आधार देतं? याचं उत्तर कुठे बाहेर नाहीये, आपल्या स्वतःच्या शरीरातच आहे. विशेषतः एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात असलेली 206 हाडं. होय, ही 206 हाडं मिळून बनलेला सांगाडाच तर आहे, जो आपल्याला आकार देतो, आपल्या नाजूक अवयवांचं संरक्षण करतो आणि आपल्याला ताठ उभं राहण्याची शक्ती देतो. बरं, मग हा जो आराखडा आहे त्याची रचना नेमकी कशी आहे? चला, पहिल्या भागापासून सुरुवात करूया आणि समजून घेऊया की हा सांगाडा आपल्या शरीराचा पाया कसा बनतो. म्हणजे बघा, सांगाडा म्हणजे फक्त हाडांचा एक स्टँड नाहीये. तो एकाच वेळी आपलं चिलखत आहे, जे आपल्या नाजूक अवयवांना जपते, आणि त्याच वेळी आपल्याला धावण्यापासून ते लिहिण्यापर्यंत प्रत्येक हालचाल करण्याची ताकद देणारी एक अद्भुत सिस्टम आहे. आणि कमाल म्हणजे ही एवढी गुंतागुंतीची सिस्टीम किती सुंदरपणे 2 मुख्य भागांमध्ये विभागलेली आहे. एक भाग बनलाय संरक्षणासाठी, जणू काही आपलं आंतरिक चिलखत, तर दुसरा भाग आहे हालचालींसाठी, जगात वावरण्यासाठी. आता आपण या आराखड्याच्या पहिल्या भागाकडे, म्हणजे त्याच्या मध्यवर्ती भागाकडे वळूया. हा आहे अक्षीय सांगाडा. समजा हा आपल्या शरीराचा मुख्य खांब आणि आपलं संरक्षक कवच आहे. पाहूया तरी हे चिलखत काम कसं करतं. कवटे एखाद्या हेल्मेटसारखी आपल्या मेंदूला जपते, पाठीचा कणा आपल्या मज्जारज्जूला सुरक्षित ठेवतो, पण त्याचवेळी आपल्याला वाकता पण येतं, म्हणजे किती कमाल लवचिकता आहे. आणि छातीचा पिंजरा आपल्या हृदयासाठी आणि फुफ्फुसांसाठी एक संरक्षक ढालच जणू. या सगळ्यांचं एकच मुख्य काम आहे, संरक्षण. बरं, संरक्षणाचं तर बघितलं, पण आपल्याला फिरायचंय, काम करायचंय, जगाशी जोडलं जायचंय, त्याचं काय? त्यासाठी आहे उपांगी सांगाडा, आपल्या हालचालींची सगळी साधनं. आपले हात, विचार करा, वस्तू पकडण्यासाठी, काहीतरी नाजूक काम करण्यासाठी, लिहिण्यासाठी बनलेले आहेत. तर आपले पाय, ते बनले आहेत आपलं पूर्ण वजन उचलण्यासाठी, चालण्यासाठी, धावण्यासाठी. म्हणजे प्रत्येक भागाचं डिझाईन त्याच्या कामानुसार अगदी परफेक्ट आहे. आणि या ताकदीचा एक जबरदस्त नमुना म्हणजे फीमर. हे आपल्या मांडीचं हाड आहे, माहितीये का? हे इतकं मजबूत आहे की ते कॉन्क्रीटपेक्षाही जास्त दाब सहन करू शकतं. खरंच, निसर्गाची इंजिनिअरिंग किती अविश्वसनीय आहे. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की हाडं म्हणजे काहीतरी निर्जीव, दगडासारखे. पण खरं सांगू, सत्य याच्या अगदी उलट आहे. आपली हाडं ही जिवंत आहेत, सतत बदलणारी आहेत, आयुष्यभर स्वतःची दुरुस्ती करत राहतात. हे समजून घेण्यासाठी ना, एका इमारतीच्या बांधकामाचा विचार करा. कॅल्शियम फॉस्फेटसारखी खनिजं म्हणजे जणू काही विटा आणि सिमेंट, ज्यामुळे हाडांना मजबूती येते. आणि मग आहेत जिवंत पेशी. हे आहेत आपले बांधकाम कामगार. काही जण जुनं कमजोर झालेलं बांधकाम तोडतात, तर काही नवीन मजबूत बांधकाम करतात. यामुळेच आपली हाडं मजबूतही राहतात आणि गरजेनुसार बदलतही राहतात. आणि ही प्रक्रिया किती अद्भुत आहे बघा. आपलं शरीर सतत जुनी, कमजोर हाडं काढून टाकते आणि त्यांच्या जागी नवीन, ताकदवान हाडं तयार करते. आणि हे काही एकदा होऊन थांबत नाही. ही प्रक्रिया आयुष्यभर न थांबता चालू राहते. यामुळेच आपला सांगाडा निरोगी आणि कार्यक्षम राहतो. बरं, मग आपल्या आतल्या या जबरदस्त मशीनची काळजी कशी घ्यायची? चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. आपल्या सांगाड्याची देखभाल योजना. आपली हाडं मजबूत ठेवायची असतील तर काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे योग्य आहार, म्हणजे भरपूर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी. दुसरं, नियमित व्यायाम, असा व्यायाम ज्यामुळे हाडांवर थोडा दाब येईल. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं, आपल्या आरोग्याबद्दलची जागरूकता. ह्या साध्या गोष्टी आपल्याला आयुष्यभर मजबूत आणि फिट ठेवू शकतात. शेवटी हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं. आपला सांगाडा म्हणजे फक्त हाडांचा एक समूह नाहीये, तर ती एक विचारपूर्वक तयार केलेली एकात्मिक अभियांत्रिकी प्रणाली आहे. एक इंजिनिअरिंग मार्वल, जे आपल्या प्रत्येकाच्या आत आहे आणि आपल्याला प्रत्येक क्षणाला आधार देत आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न. ही आपली अंतर्गत रचना, हा सांगाडा आपल्याला आयुष्यभर आधार देतो, पण आपण त्याला आधार देण्यासाठी काय करतोय? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?